जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 156 व दिनांक आहे 5 जून 2026 व वार आहे शुक्रवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत। मागील भागात आपण ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते। आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत। आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 60 या अंकानंतर वरती धरून दांताळी या शब्दांनी 61वी ओवी चालू होते। तर तिथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनात सुरुवात करूया। वरती धरून दांताळी श्वानपुत्र हाडे सगळी तैसा विषयी तळमळी
विषय सुखा कारणी तया श्वानमुखी परमान्न की मर्कटा सिंहासन तैसे विषयासक्ता ज्ञान जिरेल कैचे रास रे राखता जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला न वचे तैसा आसक्ताला न वचे तैसा आसक्ताला परमार्थ नाही मिळाला राजहंसांचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षून विष्ठेचा गोळा हंस म्हणवी तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन मनविती विषय आमेघ्य चित्ती गोळा लक्षिला काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी असो ऐसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा वैशीची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषय दास मानावा भक्त राज केवी तैसे विषयी बापुडे त्यांस ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेक आणि दुष्ट खळ खोटे दुर्जन जय जय रघुवीर समर्थ आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 61 या अंकाने कुत्र्याचे पिल्लू या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत कुत्र्याचे पिल्लू वरती दांताड करून हाडूक सगळीत बसते त्याप्रमाणे विषयी माणूस विषयाकरिता हाय हाय करतो त्या कुत्र्याला चांगले पक्वान्न खाऊ घातले किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर नेऊन बसविले तरी ते त्याला जिरणार नाही त्याचप्रमाणे विषय लंपट जीवाला ब्रह्मज्ञान पचणार नाही मनात विषयांचे चरवण करणाऱ्या विषय लोलुपांना परमार्थ सत्संग देव हे काही मनात भरत नाही गाढवे वळण्यात ज्याचा जन्म गेला त्याला कोणी पंडितांमध्ये नेऊन बसविणार नाही तो पंडितांच्या सभेत शोभत नाही तद्वत विषयासक्त माणसाला कोणी परमार्थ सांगणार नाही राजहंसांचा कळप जमला त्यात स्वतःला हंस मनविणारा डोमकावळाही आला पण त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडेच राहणार गुरुभक्त सज्जन राजहंसांच्या समाजात विषय विष्ठेचा अपवित्र अमेध्य गोळा लक्षून शिरणारा विषयी डोमकावळा साधत नाही त्याप्रमाणे सज्जनांच्या मेळ्यात स्वतः सज्जन म्हणविणारे विषय लुब्ध आले तरी त्यांचे चित्त अपवित्र अशा विषयाच्या गोळ्यावरच गुंताळावयाचे बायकोला कडेवर घेऊन आला आहे इतका स्त्रीलंपट आणि तोंडाने म्हणतो मला संन्यास द्या त्याप्रमाणे विषयी माणूस अद्वा तद्वा ज्ञानाच्या गप्पा मारतो बायको काखेत आणि म्हणतो मला संन्यास द्या तसा विषय चित्तांत आणि बडबडतो ब्रह्मज्ञान काय उपयोग त्याचा असो अशा पडत मूर्खांना अद्वैताचे सुख काय समजणार नरकांतले किडे ते स्वेच्छेने नरक भोगीत राहावयाचे नरकांतले किडे नरक भोगणारे हे पडत मूर्ख यांना अद्वैत सुख काय होय स्वतः वेश्येची गुलामगिरी जो करतो त्याला मंत्री म्हणजे वशीकरण मंत्र येतो असे का म्हणावे त्याप्रमाणे विषयाचा दास बनला त्याला भक्तराज कसे म्हणावे वेश्यासक्त पुरुष जसा मांत्रिक होणे नाही मांत्रिक निर्मळ असावा लागतो तसा विषयांचा दास आहे तो देवाचा दास केव्हाही होणे नाही त्याप्रमाणे बिचाऱ्या विषयी जीवांना ज्ञान काय होय ते वाचाळ पंचवीशीला व शाब्दिक बडबडीलाच योग्य होत शाब्दिक ज्ञानाची बडबड करणारे विषयी त्यांस ज्ञान प्राप्ती कधीही व्हावयाची नाही गुरुचे उपदेशी असले शिष्य परम नष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविचारी दुष्ट खळ खोटे व दुर्जन होत जय जय रघुवीर समर्थ हा होता ओवी क्रमांक 61 ते ओवी क्रमांक 70 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी शांत चित्ताने मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.